अष्टकर्म के परम विजेता जयवन्तो अंतरयामी। काल आपण बघितलं होतं गृहस्थांच्या अष्टमूल गुणांचं स्वरूप बघितलं होतं. आता त्या गृहस्थांचं 12 प्रकारच्या व्रतांचं स्वरूप सांगतात. हां, कारण त्यामुळे आपण बघितलं होतं ना, काय पाहिलं होतं? षटकर्म चालले: देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, आता तप. आता कुठले चाललं आहे? तप चाललेला आहे. तर त्या तपाबद्दल बघणार आहोत. पान नंबर 221 खालची शेवटची 2 लाईन बघा. गृहस्थों के 12 व्रतों का स्वरूप. अनुव्रतानि पंचैव त्रिप्रकारं गुणव्रतं शिक्षाव्रतानि चत्वारि द्वादशेति गृहीव्रतम्. 5 भेद स्वरूप अनुरत 5 प्रकार के अनुव्रत, 3 प्रकार के गुणव्रत, 4 प्रकार के शिक्षाव्रत, ये गृहस्थों के 12 व्रत है. 12 व्रतांची नावं सांगितलीत भावार्थामध्ये. बघा कुठली कुठली आहेत, वाचा. अहिंसानुव्रत, ये 5 अनुव्रत. आता दिग्व्रत कुठले? हे 3 गुणव्रत. हां, दिग्व्रत, हे 3 गुणव्रत. आणि 4 शिक्षाव्रत कुठले? हे 4 शिक्षाव्रत. अशा प्रकारे 12 व्रतांचं का पालन गृहस्थों को करना चाहिए. 12 व्रतांचं हे सांगितलेलं पालन करायला पाहिजे. आता आपल्याकडे आपण ऐकलेलं असतं म्हणा वेगळं, इथं थोडंसं वेगळं आलं तर असे 2-3 आचार्यांचे असे भेद येतात. पण अभिप्राय सगळ्याचा एकच असतो. म्हणजे उदाहरणार्थ 3 गुणव्रत आहेत ना, आपण काय शिकलेलं? दिग्व्रत, देशव्रत आणि अनर्थ दंड त्यागव्रत. त्याग म्हणा बरं का, नुसार दंड नका म्हणू. अर्थाचे अनर्थ होते ते, कळलं का नाही? याने भावार्थात लिहिलं ना अर्थदंड व्रत, मग चुकीचं होतं ना. अनर्थदंड करायचा व्रत आहे का? अनर्थदंड त्यागव्रत. अनर्थदंड समजतंय ना? हा ना. अनर्थदंड म्हणजे पाप, विनाकारण होणारं पाप, त्याला म्हणायचं अनर्थदंड. मग त्याचा काय करायला पाहिजे? आपल्याला त्याग करायचा. सो वर्ड असा येणार अनर्थदंड त्यागव्रत. कळलं का नाही? तर मग आता तिथं काय घेतलेलं आहे त्यांनी? देशव्रत जे आहे ते कुठे घेतलेलं? शिक्षाव्रतमध्ये घेतलेलं आहे. देशावकाशी दिसतंय का? देशावकाशी ते शिक्षाव्रतामध्ये घेतलेलं आहे. आणि भोगोपभोग परिमाण इकडचं आहे ते तिकडं घेतलेलं आहे, एवढंच. हां, मग ते ठीक आहे. अशा प्रकारे असतात. परंतु आपण समजून घ्यायचं आहे आपल्याला की पण प्रचलित हेच आहे. 3 गुणव्रत, दिग्व्रत, देशव्रत, अनर्थदंड त्यागव्रत. समजलं का नाही? 4 शिक्षाव्रत: सामायिक, पुरुषोदोपवास, भोगोपभोग परिमाण आणि अतिथी समविभाग. कळलं का नाही? प्रचलित हेच रूपानं असतात. तिथं थोडी नावं वेगळी असली तरी अभिप्राय सगळ्यांचा हा समजून घ्यायचा आहे. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे जसं आता उदाहरणार्थ तत्त्वसूत्रामध्ये दशलक्षण जे धर्म सांगतो का नाही? उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, त्यानंतर शौच आणि त्यानंतर सत्य. पण जर तुम्ही काय आहे इकडं जर बघितलं, कुठं आहे बरं, कोणत्या आचार्यांचं आहे का? 12 आहे का कशात तर आहे, तर त्यामध्ये कसं आहे? तसं नाही आहे. कसं आहे? पहिल्यांदा क्षमा, मार्दव, आर्जव, नंतर सत्य, मग शौच. मग ते समजून घ्यायचं थोडंसं. इकडे झालं. अभिप्राय काय आहे? मूळ तो हेच आहे.
एवढंच काय, काल आपण जे 8 मूलगुण बघितले का नाही, तर काही आचार्यांनी वेगळे घटवलेले आहेत. 5 अनुव्रतांना घेतले, 5 उदंबर त्याग आपण म्हणतो का नाही, त्याच्याऐवजी 5 अनुव्रतचा स्वीकार आणि 3 मकारांचा त्याग असं घटवलेलं आहे. मग अनेकांनी असाच प्रश्न उठवले होते की असं कसं शक्य आहे. एक आचार्य म्हणतात अशा प्रकारचे 8 मूलगुण आहेत, दुसरे आचार्य म्हणतात अशा प्रकारचे 8 मूलगुण आहेत, तिसरे म्हणतात अशा प्रकारचे 8 मूलगुण आहे. हे असं कसं लावायचं. तर सांगितलं, जर आपल्याला गुणस्थानाचं स्वरूप समजलं आहे तर 5व्या गुणस्थानवरती जीवांचे किती भेद आहेत आपण बघितले होते, असंख्यात लोक. समजलं का नाही. त्यामुळं ते असंख्यात भेदामध्ये कुठलाही असं लागायला काय अडचण नाही आहे. कळलं का नाही काय म्हणतोय तुम्हाला. म्हणजे हे आचार्याने लिहिलेलं नाही. तर आपल्याला वाटतं असं की एका आचार्याने लिहिलं आहे हे 8 मूलगुण पालन करा, दुसऱ्या आचार्याने लिहिलं आहे हे 8 मूलगुण पाळा, तिसऱ्या आचार्याने लिहिलं आहे हे करा. करायचं कुठलं. श्रावकांचे तर 8 मूलगुण सांगितले, पण मग ते असं का लिहिलं का त्या काळामध्ये त्या गोष्टी ज्या प्रचलित होत्या त्याला त्यांनी खूप मुख्य दिलं होतं. कळलं का नाही. त्या सिच्युएशनमध्ये त्या काळामध्ये जसं हे होतं, लोक ते सगळं खात होते, तसलं पीत होते. मग तेव्हा सांगितलं की हे श्रावक आहे तर पहिल्यांदा हे सोडा. कळलं का नाही. आता जसं आपल्या आत्ताच्या काळामध्ये आता हे सांगतो ना आपण काय 5 उदुंबर, मग लोक म्हणतात हां आम्ही खातच नाही. पण तुम्ही काय खाताय. ज्यातनं धडधडीत हिंसा होती, काल आपण घडवलं होतं का नाही, काय खाताय तुम्ही. मग श्रावक असाल तर पहिल्यांदा ते सोडा. नावं बदलली ना आता. समजलं का नाही. पहिल्यांदा हॉटेलचं खायला सोडा आहे ना, जिथं 2 प्रकारचं अन्न बनतं अशा ठिकाणचं तर पहिल्यांदा सोडा. कळतं का नाही. मग हाच उद्देश येणार ना. नाहीतर इथं म्हणणार हा श्रावक हे मी काय दारू पित नाही, हे मी काय मांस खात नाही, आपलं काय नाही बाबा. तर मग ते घटवलं. म्हणजे काळ बदलतोय तशानुसार काय होतो. पण अभिप्राय काय आहे, हिंसेचा त्याग हा उद्देश आहे. उद्देश हिंसेचा त्याग आहे. हे महत्त्वाचं आहे. तर तो व्रती है ना. त्रस जीवांची हिंसा जो सोडतो, आपण बघितलं का नाही 5व्या गुणस्थानवर्तीमध्ये किती प्रकारची अविरती आणि किती प्रकारची विरती आहे. किती 12 प्रकारची अविरतीपैकी 5व्या गुणस्थानामध्ये किती प्रकारची अविरती आहे. 11. ही सरले काय असं करतात बायका आहे ना. आणि कुठल्याची विरती आहे. एक त्रस जीवाच्या हिंसेचा त्याग. आठवते ना. 12 विरती कुठल्या म्हणा ह्या क्लासला तर नको. 5 इंद्रियांनी मन, इंद्रिय संयम आणि 5 स्थावर आणि त्रस प्राणी असंयम. हे झाले का नाही 12. हां झालेलं आपलं बरोबर का नाही. मग ह्या 12 प्रती असंयम आहे. 5 इंद्रियांनी मनावर कंट्रोल नाही, 5 स्थावर आणि त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग नाही, हे असंयम आहे ना. कळलं. हे 12 प्रकारचा असंयम. त्यापैकी 5व्या गुणस्थानावरती देशविरत शब्द आहे का नाही 5व्या गुणस्थानाचं नाव, किंवा संयता संयत किंवा संयमा संयम असं नाव आहे ना गुणस्थानाचं 5व्या. मग त्यातला संयम काय, त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग. मग हे अष्टमूलगुण काय, त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग. हे टार्गेट आहे. त्रस कळलं ना. द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. एक इंद्रिय फक्त सोडायचे. मग 5व्या गुणस्थानवर्तीला 1 प्रकारची विरती आणि 11 प्रकारची अविरती आहे. मग हे इथं घटवायला लागलेत. म्हणजे हे कसं लावायचं, त्या कर्णानुयोगाचं ह्या चरणानुयोगाला कसा उपयोग होतो हे तुम्हाला घटवायला लागलो मी. कळलं का. म्हणून ते समजणं का आवश्यक आहे. तर मग हे गोष्टी समजणार. आता 10 प्राणाचं पण बघा महत्त्व तुम्हाला सांगतो. ते समजून काय फायदा होणार आहे. हे चरणानुयोगातले अनेक जे सिद्धांत आहेत ना, म्हणजे चरणानुयोगातले जे अनेक गोष्टी आहेत त्या क्लिअर होतात. आचार्यांना म्हणायचं आहे काय हे सगळं सांगतात का नाही. त्यात मेन काय गोष्ट सांगा बरं. अहिंसा अनुव्रतामध्ये काय आहे, स्थावर जीवांची हिंसा सोडायला नाही सांगितली. तिथं पण काय आहे, त्रस जीवांची
हिंसेचा त्याग आहे. अहिंसा अनुरोध कशाला म्हणायचं सांगा की? हां, एक देश म्हणजे काय? च्या हिंसेचा त्याग. कळलं का? अहिंसा अनुव्रत श्रावकाला, मुनिराजांना अहिंसा महाव्रत. श्रावकांचं कुठलं? अहिंसा अनुव्रत. मुनिराजांचं कुठलं? अहिंसा महाव्रत. तिथं त्रस आणि स्थावर दोन्ही जीवांच्या हिंसेचा त्याग आहे मुनिराजांना, बरोबर का नाही? परंतु इथं अहिंसा अनुव्रतमध्ये फक्त त्रस जीवांच्या हिंसेचा त्याग. त्रस जीव नाही मारायचे. समजलं की नाही? त्या पाठीमागचा चरणानुयोगाचा आधार कळतोय का? आता जे व्रतिक आहेत ते मर्यादेमधलं काय करतात? पीठ तिखट वगैरे खातात का नाही? मर्यादा त्यांची सांगितले शास्त्रामध्ये, कशा कशाची किती किती मर्यादा आहे ते. मग ते का सोडतात? त्याच्या पुढचं झालेलं, कारण तिथं त्रस जीवांची उत्पत्ती सुरू होते. आता ते वरचे लेवल आहे, ठीक आहे, सगळ्या श्रावकांना नाही जमत, कळलं का नाही? परंतु ज्या श्रावकांना जमतात ते सोडतात ना, म्हणून ते मर्यादित पीठ, मर्यादित तिखट. आणि आपल्याला पण तशी सवय लावली का नाही आम्हांनी? काय माताजींनी पण सांगितलं का नाही? सांगितलं का नाही? एकदम भरपूर पिठं करायची नाहीत, कळलं का नाही? मर्यादित करा, जेवढं लागणार आहे. त्याची मर्यादा किती दिवसाची आहे? हिवाळ्यामध्ये 7 दिवसाची का 8 दिवसाची? बरं 7 आहे ना. उन्हाळ्यामध्ये 5, पावसाळ्यामध्ये 3 दिवस. कळलं का? मग अशा प्रकारे मर्यादा. मग हे तिथं का मर्यादित करायला लावलं? कारण तिथं त्रस जीवांची हिंसा होते. उदाहरण आहे ना, लोणचं किती दिवसाचं? हां, 1 दिवसाचं. आपल्याला काय आवडतंय? मुरलेलं. मग मुरलेलं का आवडतंय? कारण तुम्हाला त्रस जीव आवडतायत, जे डोळ्याने दिसत नाहीत. कळलं का नाही? आपल्याला असलंच का आवडतं? म्हणून तर ह्या जीवाची परिणती तशी झालेली आहे. का आवडतं बाहेरचं? घरात काय खराब असतं का? मला पहिल्यांदा सांगा. बाहेरचं का आवडतं? तुम्हाला कारणच माहीत नाही खरं तर. बाहेरचं का आवडतं? कधी तुम्ही विचार थोडासा रिसर्च केला का कधी? कारण तिथं चांगलं जे गहू का काय जे आटा म्हणतात ना का नाही, ते सगळ्यात काय असतंय? जुना असतो. तेल अत्यंत हलक्या क्वालिटीचं असतं. समजतं का तुम्हाला काय म्हणतोय ते? ते पण खूपशी काय त्याच काय तळलेल्यामध्येच परत 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 तळतात. आणि असलं मग आपल्याला खायला काय होते? काय होते? हां, छान छान, मस्त मस्त वाटते. हलक्या गोष्टी बरोबर ना. तिथं आवडते त्यासाठी कारण तिथं त्रस जीवांची उत्पत्ती झालेली आहे, हिंसा होते. पण हे ब्रेनला माहीत नाही ना, बुद्धीतनं. आता जेव्हा स्वाध्यायाच्या द्वारे कळेल मग लक्षात येतं, हां म्हणून आवडते वय ते सगळ्यात जास्त तेवढं अशुद्ध आहे म्हणून आवडतंय. तिथं सगळ्यात जास्त जीवांची हिंसा होते म्हणून आवडतंय जिभेला. कळलं का नाही? असं आहे. पण ज्ञानपूर्वक त्या गोष्टीचा काय होतो? त्याग होतो. वास्तविक त्यातली कुठलीही गोष्ट शरीराला उपयोगी नाहीच, आणि हे आपण बघितलेलं आहे ना. पण काय करायचं? ह्या जीवाचं जिभेवर इतकं प्रेम असतं की त्याला शरीराचं किती पण नुकसान झालेलं चालतंय का नाही? आणि मग शरीराचं खूप नुकसान झालं का नाही, मग म्हणतो काय, आता मी हे नाही खाणार. कळलं का? मग कळतं त्याला. हे उशिरा होतं आहे ना. मी माझी स्वतःच्या अनुभवातली गोष्ट सांगतो. आणि लहानपणी शाळा शिकत असताना एक लग्न होतं तनपुरे मठामध्येच. कळलं का?
आणि तिथं त्यांनी काय ठेवलं होतं, उन्हाळा होता असाच, आणि तिथं त्यांनी काय ठेवलं होतं, कोल्ड्रिंक्स ठेवले होते. तसलं काय म्हणतात ना त्या हा रसनं काय काय असेल ना ते ग्लासमध्ये असं धरलं की ते येतं ना तसलं, ते आमच्यासाठी नवीन होतं. आता तुम्हाला तर काय हे झालं असेल ना, आता काय आजकाल काय आईस्क्रीम म्हणा, चहा म्हणा, काय ते ह्याच्या खाली मशीन खाली धरलं की येतं आहे ना, आता तुम्हाला ते नवीन झालं, पण काय रुटीन झालं आहे. पण त्या लहानपणी तसलं मी पहिल्या बाटलीच बघितलं होतं, पण असं ग्लासमध्ये त्या मशीनमधनं गारगार येतं आहे असं ते पहिल्यांदाच आलं होतं. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं होतं लहानपणातलं. कळतं ना तुम्हाला काय म्हणतोय ते. आणि मग ते लग्नात होतं, आणि तसं कधीच नाही. मी प्रत्येक वेळेस काय असायचं, मी पप्पा वगैरे असायचे तर ते जास्त घेऊन द्यायचे नाहीत, म्हणजे एखादा ग्लास किंवा काय एखादी बाटली पिली संपास. मग तिथं गेल्यानंतर मग ते काय कोण त्यांचे दोस्त घे घे घे, मग मी पप्पाकडे हां घे घे तुला घ्यायचं तर घे. एवढं घेतलं, इतकं घेतलं की घरी येऊन आणि मग ताप आला, आजारी पडलो वगैरे वगैरे, मग अक्कल आली. असं समजतं ना काय म्हणतोय तुम्हाला. ते घ्यायला किती भारी वाटत होतं, इतकं मस्त चवीला आहे ना, गार असते, चव छान आणि जरा फ्रेश झाल्यासारखं वाटतं. पण शरीराची सगळी काय होते, यंत्रणा बिघडतेच. नियम आहे ना हा, का नियम नाही आहे? 100%. चला तर सांगायचा अभिप्राय, मग हे समजल्यामुळे समजतं की श्रावकांना काय नाही आहे, त्रस जीवाच्या हिंसेचा जेवढा शक्य होईल तेवढा त्याग करायलाच पाहिजे. ठीक आहे ना. ओम.